सर्वांना नमस्कार. खारवेल भाग 2. एक आव्हान. राजा आणि प्रजा अशा रीतीने विजयोत्सवात गुंतली होती. इतक्यात राजाला पुन्हा एक धक्कादायक बातमी मिळाली. कलिंग राज्यात विद्याधर निवास हे एक पवित्र स्थान होते. खारवेलच्या पूर्वजांनी त्याची अतिशय काळजीपूर्वक जपवणूक केली होती. कलिंगाच्या पश्चिम सीमेवरील 2 प्रांतांवर रथिक आणि भोजक हे 2 लहान सरदार राज्य करीत होते. ते इतके उद्दाम झाले की त्यांनी विद्याधर निवासावर आक्रमण करून त्याचे पावित्र्य नष्ट केले. या बातमीमुळे राजा चिडला. या लहान म्होरक्यांना धडा शिकवायचा त्याने निर्णय घेतला. सेना घेऊन खारवेलने अकस्मात त्यांच्यावर हल्ला केला. गरीब बिचारे पूर्वीप्रमाणेच कलिंगवर दुर्बल असतील व त्यांचा आपण सहज पराभव करू शकू अशी त्यांची चुकीची समजूत होती. खारवेलचा राग त्यांना माहीत नव्हता. कलिंगाच्या प्रचंड सेनेने त्यांचा सपशेल पराभव केला. दोघेही खारवेलच्या पाया पडले. राजमुकुटासह आपली सर्व राजचिन्हे त्यांनी राजाच्या स्वाधीन केली व दयेची याचना केली. खारवेल नुसता शूर नव्हता तर शरण आलेल्यांना अभय देऊन व आदराने वागविण्या इतका मनाचा थोरही होता. त्या सरदारांना खारवेलने क्षमा केली. पुढे कधीही कलिंगाकडे वाईट नजरेने पाहण्याची त्यांची हिंमत झाली नाही. प्रजावत्सल राजा रथिक आणि भोजक यांना धडा शिकवून खारवेल आपल्या राज्यात परत आला आणि आपले सारे लक्ष त्याने प्रजेच्या कल्याणाकडे वळविले. त्याची राजधानी समुद्राजवळ असून सुद्धा प्रजेला अधूनमधून पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवत होती. नंदराजांच्या काळात थानसुलीवाट नावाचा कालवा बांधून हा प्रश्न सोडविला गेला होता, पण आता त्याला 250 वर्षांचा काळ लोटला होता. या प्रदीर्घ काळाच्या ओघात आणि अनेक वादळांच्या तडाख्यात तो कालवा निरुपयोगी झाला होता. तो पुन्हा दुरुस्त केल्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याची शाश्वती नव्हती. म्हणून त्या कालव्यावर राजाने बराच पैसा खर्च केला. खारवेलने प्रजेकडून याही वेळा पैसा घेतला नाही. स्वतःच्या खजिन्यातून त्याने हा खर्च केला. लोकांचे दारिद्र्य दूर व्हावे म्हणून त्याने मोठ्या करातून जनतेला वगळले. पराभूत रथिक व भोजल यांनी नजराणा म्हणून दिलेल्या रत्नांनी व संपत्तीने त्याचा खजिना भरलेला होता. कलिंग राज्याचे सुखी प्रजाजन म्हणत, राजा असावा तर खारवेलसारखा. आम्ही खरोखरच मोठे भाग्यवान आहोत. त्याची कीर्ती सभोवतालच्या राज्यातही पसरली. परकीय लुटारू. खारवेल गादीवर येऊन आता 7 वर्ष झाली होती. या काळातील त्याची कामगिरी लहानसहान नव्हती. त्याने आपले राज्य बलशाली व समृद्ध केले. प्रजेला सुख, शांती व आत्मगौरव मिळवून दिला. इतर राज्ये त्याच्याकडे आता भीतीच्या व आदराच्या भावनेने पाहू लागली. त्याच वर्षी त्याची जी धाकटी राणी वजिराधरावती हिला मुलगा झाला. मुलगा झाल्यावरही खारवेल पूर्ण प्रसन्न नव्हता. आपल्या घराण्याची सत्ता पुढे चालू राहील याचा त्याला आनंद होता, तरी एक दुःख त्याच्या मनात सलतच होते. मगधांनी पूर्वी केलेल्या अपमानाचा व मानहानीचा कलंक अजूनही आपण पुसू नये. शीतलनाथजीनाची पूज्य व पवित्र मूर्ती अजूनही मगधाकडे असावी. केवढी लज्जास्पद गोष्ट आहे ही, असे त्याला वाटे. ती मूर्ती मिळाल्याशिवाय त्याला समाधान नव्हते. त्याला हीच खंत होती. ती मूर्ती पुन्हा मिळविणे अत्यंत कठीण होते. मगधावर आक्रमण करणे आणि त्यांना पराभूत करून सरळ त्यांच्या राजधानीला राजगृहाला वेढा घालणे सोपे नव्हते. दक्षिणेकडील गोरथगिरीच्या किल्ल्यामुळे राजगृह सुरक्षित होते. हा नैसर्गिक किल्ला होता. बिहारमधील गया जिल्ह्यात अजूनही हा किल्ला आहे. राजधानी जिंकण्यापूर्वी हा किल्ला हस्तगत करणे आवश्यक होते. हे काम कठीण व धोक्याचे होते, पण खारवेल पराक्रमी होता. त्याचे सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत लढण्यास तयार होते. मगधांचा पराभव करणे व आपली शीतलनाथजीनाची मूर्ती परत आणणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे अशी त्यांची भावना होती. ते त्यांचे जीवनकार्य होते. दृढ निश्चयाने व शर्थीने त्यांनी अखेर गोरथगिरी जिंकला. राजधानी राजगृहापर्यंत पोहोचून खारवेलच्या सैनिकांनी त्याला वेढा दिला. खारवेल या वेढ्यात गुंतला असतानाच गुप्तहेरांनी त्याला बातमी दिली की ग्रीसचा राजा डेमिट्रियस हा सुद्धा मोठी सेना घेऊन मगध देशावर चालून येत आहे. एका परीने कलिंग नृपाला ही गोष्ट अनुकूल असली तरी ही बातमी ऐकून खारवेल अतिशय गंभीर व अस्वस्थ झाला. पवित्र मूर्ती मिळविण्यासाठी मगधांचा पराजय आवश्यकच होता. त्याशिवाय ती मूर्ती परत मिळणे शक्य नव्हते. मगधापेक्षा कलिंग आता अधिक शक्तिशाली होते, तरी सहजासहजी मगधांचा पराभव करणे शक्य नव्हते. त्यांचा पराभव करावयाचा म्हणजे सेना व संपत्ती यावर फार मोठा ताण पडला असता.
आता काय करणे इष्ट आहे याचा खारवेलने स्वतःशीच विचार केला. डेमेट्रियसची मदत घेतली तर आपले काम अधिकच सोपे होईल. पण हा डेमेट्रियस कोण आहे? हा आपल्यापैकी आहे काय? आपला देशबांधव आहे काय? तो तर एक दरोडेखोर. त्यांच्याशी मी कशी हातमिळवणी करावी? मगधाचा राजा आपल्यापैकी आहे, भारतीय आहे. या परकीय डेमेट्रियसला हकलून देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. मगधांचा समाचार मी पुढे घेईन. सर्वांशी विचारविनिमय करून त्याने असा निर्णय घेतला व मगधाच्या राजगृहावरील वेढा उठवून आपली सेना त्याने डेमेट्रियसला अडविण्यासाठी पश्चिमेकडे पाठवली. खारवेलची सेना आपल्या विरुद्ध लढण्यास येत आहे ही गोष्ट डेमेट्रियसला कळली. लगेच डेमेट्रियसने आपल्या सेनेला माघार घेण्यास सांगितले. खारवेलचा पराक्रम त्याला माहीत होता, पण खारवेल संबंधी त्याची एक समजूत चुकीची ठरली. त्याला अगोदरच हे माहीत होते की खारवेल मगधावर आक्रमण करीत आहे. म्हणूनच त्याने असा विचार केला होता की दक्षिणेकडून खारवेल व पश्चिमेकडून आपण हल्ला केला तर आपल्याला विजय सहजच मिळेल. मग मगध राज्य आपण आपसात वाटून घेऊ. पण खारवेल जसा पराक्रमी आहे तसा तो देशभक्त आहे आणि आपला कोण परका कोण याची त्याला नीट ओळख आहे हे त्याला ठाऊक नव्हते. घटनाक्रम बदलताच डेमेट्रियस पळून गेला. त्यानंतर कोणत्याही ग्रीक राजाची वाकडी नजर भारताकडे वळली नाही. गंगा नदी पार करून पूर्वेकडे जाण्याचा ग्रीकांचा तोच पहिला व शेवटचा प्रयत्न ठरला. या युद्धावरून परतल्यानंतर खारवेलने ब्राह्मणांना रत्न, हत्ती व घोडे दान करून हा विजय मोठ्या प्रमाणात साजरा केला. ब्राह्मणांना त्याने घरे बांधून दिली. तो स्वतः जैनपंथी असूनही इतर पंथीयांचा त्याने द्वेष केला नाही. जाती, पंथ यांचा विचार न करता आपल्या प्रजेला सुखी केले. प्रजेला सुखी करण्यासाठी खारवेलने बरेच काही केले. नंतर त्याने राजवाड्याकडे लक्ष केंद्रित केले. वादळामुळे राजप्रासादाची बरीच पडझड झाली होती. प्राची नदी राजधानीमधून वाहत होती. तिच्या दोन्ही तीरांवर मिळून त्याने नवीन राजधानी बांधावयास सुरुवात केली. त्यासाठी त्यावेळचे 38 लाख चलन खर्च करण्यात आले. यावरून राजवाड्याच्या भव्यतेची आपण कल्पना करू शकतो. त्याने ज्या लढाया जिंकल्या त्यामुळे महाविजय हे बिरुद त्याला बहाल करण्यात आले. त्याचेच प्रतीक म्हणून राजवाड्याला महाविजय असे नाव देण्यात आले. राजाचे प्रथम कर्तव्य म्हणजे प्रजेचे कल्याण, नंतर स्वतःचे सुख व आनंद हे त्याने स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले. त्यानंतर केवळ शक्तिशाली राजा म्हणूनच तो प्रसिद्धीस आला नाही, तर एक आदर्श राजा म्हणून चमकू लागला. द्रविड राजे. त्याच्या कारकिर्दीचे 10वे वर्ष सुरू झाले. आपल्या प्रचंड सेनेसह तो पुन्हा दिग्विजयासाठी निघाला. प्रथम तो उत्तरेकडे गेला व एकामागून एक राजास त्याने पराभूत केले आणि त्यांच्याकडून बरीच खंडणी वसूल केली. कलिंगाला दक्षिणेकडील राजांकडूनही वारंवार त्रास होत असे. कलिंगाच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी ते राजे हात मिळवणी करीत. खारवेल उत्तरेकडे गेला आहे हे कळताच हल्ला करण्याची ही उत्तम संधी आहे असे या राजांना वाटले व त्यांनी कलिंगावर हल्ला चढविला. ही बातमी खारवेलला समजली. द्रविड राजांना धडा शिकविण्याचा विचार अनेक दिवसांपासून त्याच्या मनात होताच. त्याने ताबडतोब आपली सेना दक्षिणेकडे वळवली. पिथुंडा बंदर हे द्रविड सेनेचे मुख्य केंद्र होते. खारवेलने तिथेच हल्ला केला. हे सर्व अनपेक्षित होते. खारवेल बराच दूर आहे व ते बंदर सुरक्षित आहे अशीच द्रविड राजांची समजूत होती. खारवेलने केलेला प्रतिकार द्रविडांना जेवढा अकल्पित तेवढाच तीव्र होता. द्रविडांचा पूर्ण पराभव होऊन पिथुंडा पार नष्ट झाले. राजाला इतका राग आला की त्याने त्या शहरावर गाढवांचे नांगर चालविले. एवढ्याने समाधान न झाल्याने त्याने द्रविड राजांवर आणखी आक्रमण केले आणि त्यांचे संघराज्य संपुष्टात आणले. स्वतःचे प्राण वाचविण्यासाठी ते राजे राजधान्यांना पळून गेले. मूर्तीचे पुनरागमन. आपले अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी खारवेल पुन्हा उत्तरेकडे वळला. तक्षशिला राज्याची राजधानी असलेल्या उत्तर पथावर तो चालून गेला आणि ते राज्य खारवेलने आपल्या राज्यात जोडले. मग त्याची सेना मगधाकडे वळली. ही बातमी मगधचा राजा बृहस्पती मिश्र याला कळली. त्याला खारवेलचा पराक्रम व क्रोध माहीत होता आणि म्हणून तो भीतीने थरथर कापू लागला. मगधजनांना ही बातमी मिळाली. ते खारवेलला एक अद्वितीय योद्धा म्हणून ओळखत होते. शातकर्णीला सुद्धा न घाबरणारा, एवढेच नव्हे तर त्याला नमविणारा, जग जिंकावयाचे स्वप्न पाहणाऱ्या व त्यासाठी हिंदुस्थान येऊन अनेक भाग जिंकून व लुटून नेणाऱ्या ग्रीक डेमेट्रियसला सुद्धा देशाबाहेर घालविणारा खारवेल. त्याचा पराक्रम सर्वांना माहीत होता.
केवळ पराक्रम नव्हे तर त्याचा रागही ते जाणून होते. पिथुंडावर नांगर फिरवणाऱ्या खारवेलचे नाव ऐकताच त्यांची भीतीने गाळण उडाली. आक्रमणाच्या बातमीनेच मगध राज्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. शरणागतीशिवाय दुसरा पर्याय नाही हे मगधवासियांनी ओळखले. राजा आणि प्रजा यांनी एकमुखाने अखेर शरणागतीचाच निर्णय योग्य असे ठरविले. दुमत होण्याचा प्रश्नच नव्हता. खारवेलला आपला राग येण्याचे कारण त्यांना पूर्णपणे माहीत होते. त्यांच्या पूर्वजांनी शीतलनाथजीनांची मूर्ती कलिंग राज्यातून आणली होती. खारवेलला व त्याच्या प्रजाजनांना हा घोर अपमान वाटत होता. आपण जोपर्यंत त्यांच्या अपमानाचे कारण दूर करीत नाही तोपर्यंत खारवेलचा राग कमी होणे शक्य नाही हे मगधवासियांना माहीत होते. म्हणून पूर्ण सन्मानाने ती मूर्ती खारवेलच्या स्वाधीन करावयाची. यामुळेच खारवेलचे समाधान होईल. एवढेच नव्हे तर त्याची मैत्रीही संपादन करता येईल असे त्यांनी ठरविले. बृहस्पती मिश्राने खारवेलकडे भेटीचा निरोप पाठविला. खारवेलने त्याला मान्यता दिली. बृहस्पती मिश्र मंत्री व सेनापती यांच्यासह खारवेलच्या भेटीस गेला. तो खारवेलला म्हणाला, कलिंग व मगध अनेक वर्षांपासून परस्परांविरुद्ध लढत आहेत. त्यामुळे दोन्हीकडील प्रजेला कष्ट सहन करावे लागतात. अनेक सैनिक मारले गेले आहेत. आपण हा मनुष्यसंहार तसेच शेती व गुरे यांचा विनाश थांबवू शकतो. आम्हाला आमचा दोष माहीत आहे. आमच्या पूर्वजांनी तुमची पवित्र मूर्ती आणली. आम्ही जे केले ती चूक होती. त्यामुळे आपण व आपली प्रजा दुःखी आहे. कृपा करून उदार व्हा व आम्हाला क्षमा करा. भूतकाळातील आमचे प्रमाद विसरा. आपण मैत्रीने व सुखाने राहूया. रणांगणावर खारवेल शत्रूच्या मनात धडकी उत्पन्न करीत असे, पण तो मनाने तेवढाच उदार होता. अनावश्यक युद्ध करण्याची त्याने कधीच इच्छा केली नाही. युद्धावर त्याचे प्रेम नव्हते. म्हणून बृहस्पती मिश्राने केलेल्या सूचनेने तो प्रसन्न झाला व त्याने पवित्र मूर्तीचा स्वीकार केला. नंदराजाने नेलेल्या मूर्तीमुळे इतके दिवसपर्यंत धगधगत असलेला कलिंगवासियांचा क्रोधाग्नी शांत झाला. याच वेळी मगधच्या पूर्वेला असलेला अंगराजाला सुद्धा युद्ध टाळावयाचे होते. तो सुद्धा खारवेलला शरण गेला. त्याने खारवेलला नजराणा व खंडणी दिली. शीतलनाथाची मूर्ती घेऊन खारवेल आपल्या राज्यात परतला. हजारो कारागीर मूर्तीसाठी नवीन मंदिर उभारण्याच्या कामास लागले. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सर्वदूर आनंद पसरला. प्रत्येकाच्या ओठावर खारवेलची स्तुती होती. इतके दिवसांचा अपमान त्याने धुवून काढला. त्याच्या नावलौकिकाची ध्वजा उंच गेली. त्याच्या पूर्वजांना हे यश मिळवता आले नव्हते. खारवेलने आपली सर्व शक्ती केवळ राज्यविस्तारात व खंडणी वसूल करण्यातच खर्च केली नाही, तर लोककल्याण व प्रजेचे सुख यासाठी त्याने ती खर्च केली. त्याने कलिंग राज्याला प्रतिष्ठा मिळवून दिली व अपमानाचे डाग धुवून काढले. खारवेलच्या काळी सर्व प्रजाजन सुखी होते. पुन्हा खारवेलने आपले लक्ष दक्षिणेकडे वळविले. सुदूर दक्षिणेला असलेल्या पांड्य राजाचा जोपर्यंत पराभव होत नाही तोपर्यंत द्रविडांची शक्ती क्षीण होणार नाही हे त्याला माहीत होते. लढाईत त्याने पांड्य राज्याचा पराभव केला. पराभूत राजाने खारवेलला असंख्य रत्ने आणि अलंकार खंडणी स्वरूपाने अर्पण केले. खारवेल आता सार्वभौम राजा झाला. खारवेलच्या कारकिर्दीत प्रजा खरोखरच भाग्यवान होती. जे राज्य एकेकाळी लहान, गरीब, नम्र व अपमानित होते तेच आता शक्तिशाली व सार्वभौम साम्राज्य झालेले त्यांनी पाहिले. उत्तरेकडे तक्षशिला, नेपाळपासून दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंतचा त्याचा राज्यविस्तार झाला. खारवेलचे नाव भारतात दुमदुमले. कलिंग राज्याच्या इतिहासातील हे सुवर्णयुग होते. अनेक युद्धांमुळे खारवेलचे नाव सर्वदूर झाले. तो लहान असताना ज्योतिषांनी वर्तविलेले भविष्य अक्षरशः खरे झाले. त्याच्या आईवडिलांनी त्याचे जे नाव ठेवले होते ते उचित ठरले. खारवेलचा अर्थ आहे द्रुतगतीने वाहणारा वारा, देधारी वादळ. गादीवर आल्यानंतर आश्चर्यकारक गतीने त्याने सेनेच्या हालचाली केल्या. ज्या शत्रूंनी हे पाहिले त्यांना नक्कीच असे वाटले असावे की हा प्रत्यक्ष वासुदेव आहे. साम्राज्याचा अधिपती म्हणून प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या खारवेलने जैनपंथ पुन्हा सुदृढ करण्याचा विचार केला. तूर्त तो अस्तंगत झाला होता. अशोकाने बौद्ध मताचा स्वीकार केला तेव्हापासून बौद्ध मताचा प्रभाव भारतात वाढला होता. खारवेलने महावीर जिनाची पदस्पर्शाने पावन झालेल्या कुमार पर्वतावर जैन संन्याशांची एक मोठी परिषद बोलावली. जवळजवळ 3,500 संन्यासी यासाठी एकत्र आले. राजाला शोभेल असे त्यांचे आदरातिथ्य त्याने केले. टेकडीवर सर्वांसाठी आश्रम बांधण्यात आले.
आगम हे जैनांना अत्यंत पवित्र असलेले सर्व ग्रंथ लुप्त झाले होते. ते पुन्हा लिहून काढण्याची विनंती या सर्व विद्वान पंडितांना करण्यात आली व त्यासाठी सर्व सोयी उपलब्ध करण्यात आल्या. पुन्हा जैनांना चांगले दिवस आले. खारवेल इतर धर्माचा सुद्धा आदर करी. अन्य धर्मीयांना त्याने कधीही त्रास दिला नाही. असा हा खारवेल सर्व धर्मांकडे समानतेने पाहणारा, आपल्या प्रजेला सुखी करणारा, स्वदेशाला दयनीय अवस्थेतून वर काढून भरभराटीचे व सुखाचे दिवस दाखविणारा, शत्रू मित्र विवेक राखणारा, पराक्रमी योद्धा, महान सम्राट व जैन मताचा पुरस्कर्ता. राजपरिवार या राजासंबंधी अधिक तपशील आढळत नाही. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याचा वृद्धापकाळ कसा गेला हेही माहीत नाही. ज्या मातेने अशा शूर महापुरुषाला जन्म दिला तिच्या संबंधीसुद्धा तपशील सापडत नाही. त्यांच्या बायका मुलांबद्दल थोडी बहुत माहिती उपलब्ध आहे. हे सुद्धा काही कमी नाही. त्याच्या पहिल्या राणीचे नाव सिंधुला होते व ती सिंहपथची राजकन्या होती. खारवेलप्रमाणेच ती उदार अंतकरणाची स्त्री होती. जैन पंथाच्या पुनरुत्थानासाठी तिने अथक परिश्रम घेतले. जैन संन्याशांसाठी तिने मठ बांधले. जैन मुलींना राहण्यासाठी गुहेतील घरांची व्यवस्था केली. तिच्या उदार आश्रयामुळे अनेक संन्यासी जैन पंथाचा प्रसार करण्याकरिता प्रचारक म्हणून बाहेर पडले. राणी वजिरावतीचा उल्लेख वर आलेलाच आहे. राजा खारवेल गादीवर आल्यानंतर 7 वर्षांनी तिने मुलाला जन्म दिला. तोच पुढे त्या गादीचा वारस झाला. त्याचे नाव कुडेप असे होते. तो सुद्धा शक्तिशाली व सद्गुणी होता. शिलालेखातील स्तुतिगीत. भुवनेश्वरजवळ हाती गुंफा नावाची गुहा आहे. त्यात एक शिलालेख आहे. हा एकच असा शिलालेख आहे की ज्यावरून खारवेल संबंधीची खरी माहिती उपलब्ध होते. शिलालेख प्राकृत भाषेत लिहिलेला आहे. त्याचे भाषांतर पुढील प्रमाणे करता येईल. लक्ष्मी देवीचा वरदहस्त लाभलेला सम्राट खारवेल अनेक कल्याणकारी प्रकल्पांचा निर्माता, वर्धिष्णू नृपती, संन्याशांचा रक्षणकर्ता, न्यायी राजा, सामान्य सद्गुणांचा धाता, धर्मांचा आदर करणारा, पूजास्थाने व मंदिरे यांचा पुनरुज्जीवक, अपराजित सेनानी, धर्मचक्राचा चिरप्रवर्तक आणि परित्राता, राजर्षी वसूंचा वंशज, महान दिग्विजयी राजाधिराज. धन्यवाद.